तर काही आम्ही रेडी झालोय आणि चाललोय सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. मी 4 वाजता 4:45 वाजता वगैरे पोहोचले होतो हॉटेलवरती आणि आवरून वगैरे यांची जिम वगैरे करून आम्ही आता निघाले दर्शनासाठी. पहिलं सोमनाथचं दर्शन घेऊया कारण अंधार पडल्यानंतर मंदिर वगैरे बघायला नाही भेटत व्यवस्थित, म्हणून म्हटलं की लवकर जाऊया आणि दर्शन घेऊ. त्याच्यानंतर आम्ही त्रिवेणी संगम वगैरे बघणार आहे, किती वेळ वगैरे लागतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. मग त्रिवेणी वगैरे संगम बघितल्यानंतर मग बघू 1 बाय 1 जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही बघायचा प्रयत्न करू. करणार आहे आज. हो, बिकॉज उद्या आम्हाला परत तिकडं पुण्यासाठी निघायचं आहे. सो गाईज, तुमचं स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये लाईफ विथ पाशा. मग तुम्ही बघत आहात आम्ही आता महाद्वारमधनं आतमध्ये एंट्री केलेली आहे. हा यार, खूप इम्पॉर्टंट थिंग म्हणजे गर्दी नाहीये इकडं. जसे की आपल्या महाराष्ट्रात पुण्यात खूप जास्त गर्दी आहे, मुंबईत इकडं गर्दी नाहीये. ट्रॅक्टरवर बसायला राघव घरी जाऊ आपण, आपल्या ट्रॅक्टर बसायला आपण आपल्या घरी जाऊ. हे बघू शकता तुम्ही, सर्व पार्किंग आहे इथे आणि फास्टॅग पार्किंग आहे. आपल्याला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही, आपल्या फास्टॅग मधनच कट होते सर्व. ही सर्व पार्किंग आहे इथे. तुम्ही बघू शकता आता इथून मला वाटतं राईटला आहे पार्किंग. खूप क्लीन पार्किंग आहे. पार्किंग देखील क्लीन आहे म्हटल्यावर ते मंदिर पण क्लीन असणार आहे. चल. तर कार आम्ही पार्क केल्याने आम्ही निघालो मंदिराकडे. अमृता पुढे गेली होती, तिला म्हटलं थोडे फोटो कॅप्चर कर, सनसेट व्हायला आला होता. सो भागो, आई पुढे गेली आहे आणि पळतोय मागून. संध्याकाळ होत आहे, सो आम्हाला लवकर पोचायचं आहे मंदिरात. भागो पण पळतो, पळा पळा पळा, भागो 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 भागो. काय 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 भागो, पळा पळा. आई पुढे आहे ना. थकला तू? थकला का? हे सोमनाथचं बॅक साईड आहे, तिथे बाजूला समुद्र आहे आणि मी तुम्हाला दाखवते. इथं मारुतीचा खूप मोठा पुतळा आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. इथे एंट्री फी 5 रुपये आहे आणि इथं कॅशच लागते. ऑनलाईन अजिबात पैसे घेत नाही. इथे सुंदर असा बीच आहे. खूप एस्थेटिक व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळेल. जेव्हा तुम्ही संध्याकाळी इथे याल तेव्हा तुम्हाला हा व्ह्यू नक्कीच बघायला भेटेल. सो तुम्ही मिस करू नका जेव्हा याल तेव्हा. पैसे घेऊन या यार. पैशाशिवाय इंटर नाही. माझ्याकडे पैसे नव्हते, एका जणाकडून ऑनलाईन केलं आणि त्याच्याकडून पैसे घेतले. समुद्र राघवला खूप आवडतो. हे पार्किंग करायला गेले, मी आले पुढे. बीचवर आल्यावरती तुम्हाला हा बजरंगबलीचा स्टॅच्यू बघायला भेटेल. हा स्टॅच्यू जवळजवळ 20 ते 25 फूट उंचीचा आहे. मरीन ड्राईव्ह जसं मुंबईचं आहे ना, तसं सेम वाटतंय. हे रोड वगैरे एकदम मस्त बनवले ते यार. समुद्र बीचवर खेळायला जायचं, पण आधी मंदिर तिकडून बघून येऊ. खूप सुंदर मंदिर दिसतंय. खूप लांब पायी यावं लागतं यार आणि माझे पाय खूप दुखत आहे डेंजर, आणि माझी चप्पल पण चावली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. हा मागचा व्ह्यू आहे मंदिराचा. हे सोमनाथला दिसत असेल तुम्हाला. ओके, मी बोलते तर लोक सगळे मला बघताय, पण मला काही फरक नाही पडत. तिकडं मागून येत आहे. बीच पण खूप सुंदर दिसतोय. हे सगळं हे मला असं वाटतं की मी मुंबईच्या मरीन ड्राईव्हलाच आले की काय. मंदिर दिसतंय मंदिर. ऑलमोस्ट सनसेट झालाच आहे.
हे आहे सोमनाथचं मंदिर. जेव्हा तुम्ही याल तेव्हा गाडी पार्क केल्यानंतर समोरच यायचं आणि तिथे विचारायचं की सी व्ह्यू कुठे आहे. तर सी व्ह्यूला येण्यासाठी आपल्याला 5 रुपये तिकीट फाडावं लागतं. त्यासाठी कॅश सोबत ठेवा, जसं अमृताने तुम्हाला मागाशी सांगितलं आहे. मंदिर एकदम समुद्राच्या किनाऱ्यावरतीच आहे. तर आमचा सी व्ह्यू कवर झाला आणि आम्हाला जायचं होतं पुढे पाणी खेळायला. राघवला पाणी खेळायचं होतं. सो बजरंगबलीच्या स्टॅच्यूच्या बाजूलाच तिथे पाणी खेळतात. ते पाणी खेळून परत आम्हाला दर्शन पण घ्यायचं होतं. सो दर्शनाला वेटिंग पण होतं थोडंफार आणि ते वेटिंग झाल्यानंतर दर्शन होणार होतं आणि दर्शनाच्या टायमिंगलाच आरती पण होती आणि आरती झाल्यानंतर लाईट शो पण होता. सो ते सर्व बघायचं होतं. सो आम्ही पटपट पाणी खेळायला आलो. राघवला पाणी खेळावलं आणि आम्ही निघालो मंदिराकडे दर्शनासाठी. तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय, इथनं व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे, पण मी मोबाईल घेऊन गेलो होतो मध्ये. सो मी चोरून हा व्हिडिओ काढला. ॲक्च्युली इथे पण मोबाईल अलाउड नाही आहे, पण आम्ही आमची मनमानी केली आणि आम्ही मोबाईल घेऊन गेलो मध्ये. पण मध्ये गेल्यावरती मोबाईलला परमिशनच नव्हती. सो आम्ही 1 बाय 1 दर्शन घेतलं आणि मग अमृता बाहेर आली आणि तिच्याकडे मोबाईल मी दिला आणि मग मी आणि राघव दर्शनाला. मंदिरावरती खूप छान प्रकारे लाईट फोकस केलेले होते आणि याला लाईट शो म्हणतात. डेली असतो हा लाईट शो मंदिरावरती. तुम्ही जेव्हा याल तेव्हा ॲक्च्युअल मंदिर बघाल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल यार, मंदिर खरंच खूप सुंदर आहे. मोबाईलमध्ये इतकं सुंदर दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही रिअल याल ना तेव्हा तुम्ही बघाल तर अरे बापरे, एकदम लल्लन टॉप. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा तुम्ही संध्याकाळीच या, कारण दिवसा आपल्याला एवढं खास लाईट शो बघायला भेटत नाही, जो की आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघताय. तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. सो आता आम्ही निघणार आहे हॉटेलवरती आणि हॉटेलवरती गेल्यावरती मस्त जेवण करू, लवकरच झोपू आणि सकाळी जायचं आहे आम्हाला त्रिवेणी संगम बघायला. सो आता आम्ही निघतोय हॉटेलवरती. चला तर दर्शन झालं आणि आम्ही निघालो बॅक टू हॉटेल. आणि हॉटेलवरती आल्यावरती आम्ही फ्रेश व्हायला गेलोच नाही, कारण लागली होती खूप आम्हाला भूक. सो अमृताला म्हटलं मी की आता पहिलं आपण डिनर करूया मग जाऊया वरती. सो तुम्ही बघू शकता इथं बुफे लावलेला आहे आणि बुफे म्हटलं की नंबर ऑफ चॉईस आपल्याला खाण्यासाठी भेटतो. सो आम्ही एव्हरी टाईम बुफेच प्रिफर करतो. राघवचं बघा काय सुरू आहे, त्याने त्याच्या चॉईसचे सर्व पाऊच घेतलेले आहेत खेळायला. तर बस आता व्हिडिओज काढून खूप झाले. आता पटकन छान असा ताव मारतो आणि जातो झोपायला. सकाळी लवकर उठायचं आहे आणि जायचं त्रिवेणी संगम. आज राघव आमच्या सोबत नीट जेवलाच नाही. सो त्याला आम्ही पार्सल घेतले रूम मध्ये खाऊ घालायला. राघव, तुझ्या होती का जेवायचं ना आता. शूज काढा चला. भाकर खाती म्हणते ना तू? भाकर खाते ना? आणि चल घे मग. जा 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 बापकडे जा. चल. तर मॉर्निंग झालेली आहे. आता आज आम्हाला जायचं आहे त्रिवेणी संगम बघायला आणि संगम बघून झाला की आम्हाला जायचं आहे बॅक टू पुणे. सो पटपट ब्रेकफास्ट करायला घेतला. ब्रेकफास्ट झाला की पटकन आवरायचं आहे आणि चेकआउट करून आम्हाला निघायचं आहे त्रिवेणी संगम बघायला. तर आमचे दोन्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेले आहे, सोमनाथ आणि नागेश्वर. तर आम्ही आता निघतोय बॅक टू पुणे. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे, त्यामध्ये तुमचा खर्च असेल, तुमचा रूट असेल किंवा तुमचं स्टे असेल, या सर्व गोष्टी मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आमचे ज्योतिर्लिंग दर्शन ते नक्की कमेंट करून सांगा. शेवटी वेळेअभावी आम्हाला त्रिवेणी संगमचा प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि आम्ही निघालो बॅक टू पुणे. तांदूळ आहे का? याला दे. मला तर गहू वाटतोय, तुम्हाला काय वाटतंय? तांदूळ आहे ग. तांदूळ आहे का? हो तो कळतो ना. हे दिसतं नाही साडे. किती शेती यार तांदूळ. तिकडं तिकडं काढताय आहो. तांदूळ होते गुजरातला? बारीक तांदूळ आहे एकदम. आपण नाही खात का तो? 1008 कोलम वगैरे. हा 1008 सेम आहे.
चांगले असतील का राघोचे काढे पा दाखवली ना पूर्ण दाखवली मस्त आहे. मला तर आधी गहूच वाटले होते. किती खतरनाक आहे पा. खूप वेळ गाडी चालवल्यानंतर आम्हाला लागली भूक. वाजले होते 9:30. सो वाटलं आता जेवण करून घ्यावं. आम्ही आलो आहे सुरतच्या बायपासला आहे आता. खूप डेंजर भूक लागली, खूप डेंजर भूक लागली. पापडी चाट ऑर्डर केलाय आम्ही आता जस्ट आणि डिनर पण सांगितलाय. तर टेन्शन आहे राघूला काय खाऊ घालू, कारण आम्ही कंटिन्यू त्याला आलू पराठा, पनीर पराठा, ज्यूस वगैरे, कोल्ड कॉफी असंच खाऊ घातलंय. भाजी चपाती तो खाणार नाही, कारण इथल्या भाज्या खूप स्पायसी असतात हॉटेलच्या, त्याला बिलकुल आवडत नाही. काय खायला घेऊ, आलू पराठा शिवाय पर्याय नाही. कन्फ्यूज, सो कन्फ्यूज. राघवला काय खाऊ घालायचा हा मोठा आमच्यापुढे प्रश्न होता. सो म्हटलं आता त्याला रोटीच द्यावी. रोटीच खाईल तो. रोटी खाल्ली त्याने थोडीफार. आम्ही पण जेवण केलं आणि आता आम्हाला निघायचं आहे. पुढे अजून खूप जायचं आहे आणि आम्ही मुंबई मार्गे जाणार आहे. ओव्हरनाईट ड्रायव्हिंग केल्यानंतर आम्ही आलो मुंबई मार्गे आणि मुंबईमध्ये आम्हाला खूप ट्रॅफिक लागली ठाण्यामध्ये. ठाण्याची ट्रॅफिक संपते कुठे, लोणावळा घाटात आलो आणि लोणावळा घाटात पण तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. ही समोरून येणारी ट्रॅफिक पूर्णपणे पोलिसांनी बंद केली आणि आम्हाला म्हटले तुम्ही या मार्गे जा. सो समोरील ट्रॅफिक पूर्णपणे बंद आहे आणि आम्ही राईट साईडच्या लेनने पुढे जात आहे. तुम्ही बघू शकता खूप ट्रॅफिक आहे. सो इतका लांबचा प्रवास केला आणि थोडं जवळ आल्यानंतर अशी ट्रॅफिक लागली. आपले पुणे, तिथे काय उणे. सो ही मन मला परत आठवली आणि चला आठवले की अरे आपण आता महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात आपण आपल्या पुण्यात आलोय. ट्रॅफिक लागली की समजून जायचं आपण की आपल्याला आपलं पुणे आलेलं आहे. तर थोड्याच वेळात आता आम्ही आमच्या घरी पोहोचणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.